आज मी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी पनीर मोदक केले आहेत. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी इथे पनीर घेतलेलं आहे. हे 100 ग्रॅम पनीर आहे. 100 ते 150 ग्रॅम असावं, कारण की मी घरी बनवलेलं आहे. आणि याला पल्स मोडवर असं करायचं. ठीक आहे. आता हे असं एकदम मऊ झालं पाहिजे म्हणून, नाहीतर ग्रेट का नाही केलं, मिक्सरलाच फिरवा. ग्रेट केल्याने ते चंक्स राहतात ना, मग ते मोदक प्रॉपर शेप घ्यायला प्रॉब्लेम देतो. आता तूप पॅनमध्ये पसरवून घेतलं. 1 चमचाच तूप घातलं आहे. एकदम थोडं घाला, फार तूप नका घालू, त्याची चव जास्त येते. फक्त थोडंसंच घाला. आता पनीर थोडंसं चिकटतं म्हणून ते स्वच्छ नीट मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेतलं आणि अशा पद्धतीने तुपावर 2 ते 3 मिनटं परतून घेतलं. का, कारण की याचा जो कच्चेपणा असतो ना, तो पूर्णपणे काढला. याचं टेक्स्चर हलकं क्रम्बली झालं. त्यावेळी मी इथे अर्धा कप मिल्क पावडर ॲड केलेली आहे. आता मिल्क पावडर नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पण वापरू शकतात मिल्क पावडरच्या ऐवजी. तर अर्धा कप तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकतात. आता याच्यामध्ये 1/4 कप पावडर शुगर मी ॲड केलेली आहे. ती पावडर शुगरसुद्धा आपण छान वितळून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे. आणि पावडर शुगर पटकन वितळावी म्हणून मी त्याच्यामध्ये केसरचं दूध पण घातलं आहे. केसर फ्लेवरमध्ये मी हे पनीरचे मोदक बनवते आहे. पण तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही प्लेन दूध 2 ते 3 चमचे ॲड करू शकतात. आणि याच्या आता गुठळ्या मोडत हे बघा, जसं मी प्रेस करते याच्याने गुठळ्याही मोडतात आणि एक जीवसुद्धा होतं आहे. तर अशा पद्धतीने. आणि हो, हे करत असताना दुसरं कुठलंही काम करू नये, नाहीतर ते पॅनला चिकटतं आणि जळेल. आता बघा, एक छान गोळा तयार झालेला आहे. आपल्याला लक्षात येतं की पूर्ण मिश्रण पॅन सोडतं आहे. अशा वेळी आपण ते पॅनमधून काढून घेतलं आणि आता याला थंड करून घेऊया. पॅनमध्ये ठेवू नका, नाहीतर ते कडक होईल. आता हे थंड व्यवस्थित करून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंट करा कशी वाटली आणि शेअर करा फ्रेंड्ससोबत. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, हा मी सगळ्यात लहान मोदकचा मोल्ड घेतला आहे आणि त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे. ह्या लहान मोल्डने अंदाजे 19 मोदक होतात. म्हणजे तुम्हाला 21 मोदक करायचे असतील तर 200 ग्रॅम पनीर लागेल. 21पेक्षा जास्तच होतील 200 ग्रॅम पनीर घेतलं तर. आता मी मोल्डला आहे ना, एक जस्ट डेकोरेशन म्हणून केसर लावते आहे आणि रोज पेटल्ससुद्धा मी लावून घेतलेल्या आहेत. मी मिश्रणामध्ये नाही ॲड केल्या, पण तुमच्याकडे जर ड्राय केलेले रोज पेटल्स असतील तर ते तुम्ही मिश्रणामध्ये ॲड करू शकतात. शिवाय ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकतात. तर हे जे पनीर मोदक आहे यांना आपण रसमलाई मोदक म्हणत असतो. तर अशा प्रकारे आपले बघा मिश्रण छान दाबून दाबून भरायचं आहे. आणि कारण की याच्याने मोदक छान शेप घेतो आणि घट्ट असा मोदक आपला येतो. तर आपले मोदक रेडी झालेले आहेत. रसमलाई मोदक रेडी झालेले आहेत. छान दाबून घेतला आहे आणि आता पहिला मोदक माझा रेडी झालेला आहे. केसर आणि गुलाबाच्या पाकळ्यांमुळे खूप सुंदर असा त्याचा शेप आलेला आहे. तर मी आता मोदक बाप्पांना सर्व करून घेणार आहे. तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा. 15 ते 20 मिनटात ही रेसिपी रेडी होते. जर पनीर आपलं रेडी असेल तर नक्की बनवून बघा. ट्राय करा आणि सांगा. बरोबर मार्केटसारखी टेस्ट येते. नक्की तुम्हाला आवडेल. तर अशाच प्रकारे नवनवीन रेसिपीज हवी असतील किंवा तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा. भेटूया अशा